नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी हरभऱ्याचे जे ओले दाणे असतात बघा, त्यापासून छान रस्सा भाजी बनवणार आहे। अगदी चमचमीत आणि भाताबरोबर चपाती भाकरीबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागते। आता याचं सीजन आहे तोपर्यंत नक्की एकदा तरी ही भाजी बनवा। सर्वात आधी आपण या कढईमध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मिरच्या मी इथे तोडून टाकत आहे म्हणजे पटकन भाजतील। अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवत आहोत। खूप चवदार अशी होते। इथे साधारण मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। थोडंसं तेल टाकू आपण, अगदी थोडंसं टाकायचं। एक 2 मिनिटं ह्या मिरच्या आपण भाजून घेतल्या आहेत आणि आता लगेचच हे ओले हरभरे यामध्ये टाकायचे आहेत। हरभरे निवडून थोडेसे धुवून घ्यायचे आणि या मिरच्या सोबत आता हे भाजून घेणार आहोत आपण। हे ओले हरभरे सुद्धा फार वेळ भाजायचे नाहीये, अगदी थोडे थोडे याच्यावरती डाग पडायला लागले की काढून घ्यायचे। एक 2-3 मिनिटं हे ओले हरभरे आपण भाजून घेतले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते। थोडेसे थंड करून घ्यायचे कारण हे आपल्याला आता हे ओले हरभरे थोडेसे थंड करून घेते। तोपर्यंत आपण या कढईमध्येच तेल टाकून घेणार आहोत भाजीसाठी। तेल गरम होते तोवर आपण ह्या 9-10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्या ठेचून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये। या भाजीला असा ठेचलेला लसूण टाकल्यावर खूप भारी चव येते, त्यामुळे नक्की लसूण ठेचून टाका। आता लसूण सुद्धा ठेचून तयार झाला आहे। तेल गरम होते, आपण हे हरभरे जे आहेत ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे। थोडंसंच टाकते, नंतर आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहोत। आणि ह्या कोथिंबीरीच्या म्हणजे जे देठ असतात ना ते घेतले आहेत मी, ते यामध्ये टाकायचे आहेत। भरपूर असे टाका, मस्त लागते या भाजीत हे कोथिंबीरचे देठ। आता हे झाकण लावून यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत। तर इथे आपण पाहू शकतो अशी छान बारीक म्हणजे पेस्ट बनवून घेतली आहे। आता या कढईमध्ये जिरं टाकणार आहे मी, थोडंसं ठेचलेला लसूण टाकायचा। मस्त अशी फोडणी बसली पाहिजे। लसूण सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। आणि यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकायचा, म्हणजे फोडणीत टाकते मी आणि वरून सुद्धा टाकते। थोडासा इथे फोडणीमध्ये टाकून घेते। आता टाकायची हळद, एक छोटा चम्मच एवढी हळद टाकायची आणि ही वाटून घेतलेली पेस्ट या तेलामध्ये टाकायची आहे। छान हे मिक्स करून घ्यायचं। अशी खमंग फोडणी बसली पाहिजे, तेव्हा या भाजीला अप्रतिम चव येते।
आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. पाणी तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. मी थोडीशी घट्ट बनवून घेते, मला आवडते घट्टसर अशी ही भाजी. अजून थोडंसं पाणी टाकते बघा. जे आपण हरभरे वाटले आहेत ना त्या भांड्यात सुद्धा पाणी टाकून यामध्ये टाकायचं, म्हणजे त्याला हे लागलेलं मिश्रण सर्व आपण या भाजीमध्ये टाकू शकतो, वाया जात नाही. आता यात मी पाणी टाकून घेतलं आहे. वरून आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, कारण हरभरे वाटता वेळेस सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं टाका, फार मीठ टाकायचं नाही. आता मसाला टाकून घेते मी. साधारण 1 चम्मच एवढा हा मसाला टाकते आणि मिक्स करून घ्यायचं. फार मसाले टाकायचे नाही. याला जी मूळ चव आहे ना ती लागली पाहिजे आपल्याला, तीच खूप छान चव आहे या ओल्या हरभऱ्याची. आता याला एक उकळी काढून घेऊ आणि 2 मिनटं शिजवून घेऊ, म्हणजे ही भाजी खाण्यासाठी तयार होईल. मस्त लागते बघा, नक्कीच करून पहा. आता याला उकळी काढून घेऊ आपण. भाजी उकळून तयार झाली आहे, मस्त अशी शिजली आहे, पाहू शकता. थोडीशी घट्टसर ठेवली आहे मी. आता वरून पुन्हा आपण बारीक चिरलेला कोथिंबीर टाकणार आहोत. आता ही भाजी आपण खाऊ शकतो भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर. अप्रतिम लागते. तर आता ही हरभऱ्याच्या ओल्या दाण्याची भाजी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट नवीन रेसिपीसह.